नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला चित्र काय आहे बघा, की ट्रम्प यांनी 48 तासाची वॉर्निंग दिलेली आहे. मला वाटतं ती वॉर्निंग 21 तारखेला दिली आहे आणि आजचा 23 तारीख आलेली आहे. तेव्हा 48 तास जे आहेत ते कदाचित पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, की कुठलीही अट न ठेवता विनाअट जर का होर्मुझचं आखात हे वाहतुकीसाठी खुलं झालं नाही, तर इराणवर हल्ले चढवले जातील. इतका स्पष्ट इशारा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला दिसतो आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, की आम्ही इराणचे जे पॉवर प्लांट्स आहेत, त्याच्यावरती हल्ले करू आणि सुरुवात होईल ती सगळ्यात मोठा पॉवर प्लांट आहे, तो पहिला उद्ध्वस्त होईल आणि मग बाकीचे जे कुठचे लहान-लहान आहेत, त्याच्यावरती हल्ले चढवले जातील. आता एवढी स्पष्ट वॉर्निंग ही ट्रम्प यांनी इराणला दिलेली आहे. कशासाठी? तर होर्मुझ खुला करा. आजच्या घडीला जगासमोरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होर्मुझचा आखात बंद असणं हा आहे. कारण तिथून जहाजांची ये-जा होऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये तेल आणि वायू यांचा पुरवठा खंडित झालेला आहे. शिवाय त्यांचे जे तेल साठे आहेत त्याच्यावर हल्ले केल्यामुळे ते मुळात सुरू करायला सुद्धा वेळ लागेल फॅक्टरीजना त्या आणि त्याच्या पुढे लोडिंगला वेळ. तो सगळा प्रकार तर आपण गोंधळाचा नंतर बघू. ह्याच्यावरती इराणचं उत्तर काय आहे? इराण कुठेही नमायला तयार नाहीये. ते म्हणतात, "हां, आम्हाला माहिती आहे तुमचे हल्ले जे काय करायचे ते करा. त्याचा ढिम्म परिणाम होणार नाही. आम्ही ह्याच्यामुळे बिलकुल अंडर प्रेशर येऊन कुठचे जर का निर्णय घेऊ असं तुम्हाला वाटत असेल, तर ती पूर्णपणे मोठी चूक आहे. म्हणजे आमचे 40 काय ते वरिष्ठ नेते मारलेत, लारिजानींना मारलं, सगळं चालेल. आता सध्या पेजेशकिन आहेत ते बोलताना दिसतात आपल्याला पंतप्रधान त्यांचे आणि त्यांनी इश्यू काय केले, वॉर्निंग काय केली लक्षात घ्या, की वॉर्न्ड ऑफ रिटॅलिएटरी स्ट्राइक्स ऑन यूएस लिंक्ड अँड रिजनल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे ह्या संपूर्ण प्रदेशामधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर हे ऊर्जेशी संबंधित आहे आणि अमेरिकेशी संबंधित आहे, त्याच्यावरती हल्ले चढवले जातील. मग त्याच्यामध्ये तेल असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिसॅलिनेशन प्लांट्स, पॉवर ग्रिड्स, मिलिटरी बेसेस या सगळ्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये देश कुठले येतात? तर सौदी अरेबिया येतो, UAE येतो, कतर येतो, बहारीन येतो आणि कुवेत येतो. या सगळ्यांवरती आम्ही हल्ले चढवू. तुम्ही जर का अशा आम्हाला धमक्या दिल्यात तर आणि आमच्यावरती हल्ले केलेत, तर या सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या धोक्यात येतील. Described any US attack on Iranian infrastructure as opening the door to irreversible destruction of vital regional assets, escalating to a broader energy and infrastructure war. लक्षात घ्या की आमच्यावरती असे हल्ले झाले, आमचे पॉवर प्लांट्स तुम्ही उडवलेत, तर आम्ही अशा तऱ्हेने तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला अशी हानी पोचवू की ती इररिव्हर्सिबल असेल. म्हणजे ती झीज भरून काढण्यासारखी नाही. ते तुम्हाला असं वाटेल की थोडंसं काहीतरी डागडुजी करून सगळं आम्ही नीट करू, तर तसं होणार नाही. पूर्णपणे विनाश होईल अशी धमकी त्यांनी दिलेली आहे. ही इराणची धमकी आलेली आहे आणि ह्याच्यातूनच युद्ध आणखी भडकत जाईल. त्या युद्धामध्ये मग जसे एनर्जीचे सोर्सेस म्हणजे ऊर्जेचे स्रोत येतील, तसंच ते एक इन्फ्रास्ट्रक्चर वॉर युद्ध तयार होईल. अशी ही धमकी या लोकांनी दिलेली आपल्याला दिसते. त्यामुळे तुम्ही जर का आजच्या घडीला चित्र बघाल आणि अशा पद्धतीने कदाचित हल्ले होतील सुद्धा आणि आपण सांगू शकत नाही. पण हे हल्ले होत असताना दुसऱ्या बाजूला मार्केट काहीतरी वेगळं आपल्याला सांगतंय आणि त्याचा आपल्याला जरूर अभ्यास करण्याची गरज. युद्ध जर का सुरू राहणार असतं, तर मार्केटनी इंडिकेशन्स थोडीशी वेगळी दिली असती. पण आता जी इंडिकेशन्स दिसतायत आपल्याला, ती अगदी उलट्या दिशेने जाताना दिसतायत. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे त्याचा विचार करू आपण, की तेलाचे भाव हे 115 पर्यंत गेलेले दिसतात. ते अमेरिकेमध्ये. ओमानमध्ये हाच दर 150 ते 170 पर्यंत पोहोचलाय. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे देअर इज अ डिसजॉइंट. म्हणजे एरवी अमेरिकेचा जो दर आहे तो सगळ्या जगभर जर का रिफ्लेक्ट झाला तर नवल वाटलं नसतं. पण ओमानमध्ये मात्र
हा रेट जो आहे तो वेगळा दिसतोय. युरोपमध्ये ह्याच्यामुळे भाव भडकलेले आहेत तेलाचेही आणि वायूचे सुद्धा. शिवाय आणखी जी महत्वाची गोष्ट जी झालेली दिसते ती त्याच्या नेमकी उलट दिसते आहे. जर का युद्ध असं भडकणार असेल, तेलाचे भाव जर का भडकणार असतील, तर मग सोनं का क्रॅश झालं हा प्रश्न येतो. आणि सोनं साधं सुद्धा क्रॅश नाही झालेलं. जवळजवळ $1000 कमी झालंय. जे 5400 पर्यंत पोहोचलं होतं ते 4400 किंवा 300च्या पेक्षा थोडंसं जास्त. असा अचानकच हा बदल कसा काय झाला? जर का युद्ध लावणार असतं तर सोनं सुद्धा वाढायला पाहिजे होतं. म्हणजे हे उलट इंडिकेशन झालं मार्केटकडून. आणि त्यात सुद्धा असं दिसून आलं की सोन्याची खरेदी कोण करतंय? तर ते रिटेलर्स करतायत. त्यांना विकतंय कोण? तर इन्स्टिट्यूशन्स विकतायत. आता इन्स्टिट्यूशन्स ज्या वेळेला विकायला लागतात आणि रिटेलर घेतायत, याचा अर्थ त्यांना एक स्थिरतेची अपेक्षा आहे. स्थिर काळ येईल याची अपेक्षा आहे. म्हणजे युद्ध काळामध्ये असं होणार नाही. युद्ध काळामध्ये नेमकं उलटं झालेलं तुम्हाला दिसलं असतं. ही पेक्षा पलीकडे जाऊन अमेरिकेमध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स तेलाची अशी केली गेलेली आहेत. शॉर्ट पोझिशन्स घेतले आहेत. म्हणजे आज जर का तेल 115 वर असेल, तर तेलाचा भाव कमी होईल इथून पुढे ह्याचा अंदाज घेऊन ती शॉर्ट फ्युचर्स टाकले गेलेले आहेत. त्याच्यामुळे जे कोणी हा सट्टा लावतायत त्यांची अपेक्षा ही आहे की तेलाचे भाव उतरणार आहेत. तेलाचे भाव कसे उतरतील? जर का युद्ध भडकणार असेल आणि तेलाचा पुरवठा जर का खंडित राहणार असेल किंवा ॲश्युअर्ड नाहीये, म्हणजे नियमित पुरवठा होईल याची जर का हमी नसेल, तर ते भाव उतरतील कसे? ह्याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी ह्या शॉर्ट पोझिशन्स घेणारे जे लोक आहेत, त्यांचा एक होरा आहे की आता युद्ध हे थांबण्याकडे झुकताना दिसतंय. आणि म्हणून त्यांनी शॉर्ट पोझिशन्स घेतल्या. तेव्हा युद्ध कधी थांबेल? तर त्या ज्या शॉर्ट पोझिशन्स त्यांनी घेतलेल्या आहेत, त्या समजा 1 महिन्याच्या असतील, 2 महिन्याची जी काही असेल ती, त्याच्या आधी युद्ध निश्चित थांबणार याची त्यांना कल्पना आहे. आणि म्हणून या शॉर्ट पोझिशन्स घेतल्या गेलेल्या आपल्याला कदाचित दिसत असतील. त्याच्यामुळे उलट काय झालंय बघा, आता अमेरिकेला इराणियन ऑइल ऑन वॉटर म्हणजे इराणच्या किनारा सोडून जी कुठली जहाजं आज महासागरामध्ये आहेत, त्या सगळ्या तेलाला कुठलेही निर्बंध लागू नयेत असं ट्रम्पना जाहीर करावं लागलेलं आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो की इराणमधून जे तेल बाहेर पडतं ते नॉर्मली ब्लॅकनी बाहेर पडतं. ब्लॅक म्हणजे त्याच्यावरती निर्बंध आहेत. त्याच्यामुळे त्याचा खरीदार कोण आहे कळत नाही. अगदी चीनपर्यंत जेव्हा हे तेल पोचतं, त्याच्यावर मी एक व्हिडिओ केला होता. मध्ये 3 ते 4 स्टॉप घेतात आणि पोचतात आणि मग सतत झेंडे बदलत राहतात. कारण ते सगळा चोरीचा मामला हळूहळू बोंबला अशी परिस्थिती आहे. पण आता ट्रम्प म्हणतात की हे सगळं जे तेल आहे त्याच्यावरती निर्बंध लागू नयेत. म्हणजे तुम्ही उजळ माथ्याने ते जर का तेल अवेलेबल असेल तर ते घ्या आणि पुरवठा तुमचा सुनियोजित करा. जेणेकरून दरवाढ होऊ नये म्हणून प्रयत्न आता ट्रम्पना करावे लागतायत. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती अर्थातच रशियन तेलावरचेही निर्बंध उठवावे लागलेत आणि त्याच्यामुळे भाव खाली आणण्यासाठी म्हणून ही 2 महत्वाची पावलं घेतली गेलेली दिसतायत. ही जी पावलं घेतली गेली त्याचा अर्थ असा आहे की युद्ध फारसं लांबणार नाही अशी अपेक्षा त्यांना सुद्धा असेल. कुठल्या कारणाने आपण सांगू शकत नाही. पण युद्ध लांबणार का? तर ते शक्य दिसत नाहीये. आणि म्हणून एक प्रकारे आपण बघतोय की ज्या प्रकारे हे जे 3 ते 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे फ्युचर्स लावले गेलेले आहेत. सोनं क्रॅश झालं. खरेदीकार जो आहे कोण खरेदीदार तो प्रायव्हेट आहे, रिटेलर आहे. संस्था ज्या आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या सोनं विकतायत. या सगळ्या इंडिकेशन्स मधून तुम्हाला असं दिसेल की मार्केटला फारशी काही खालीवर होण्याची अपेक्षा नाहीये. म्हणजेच युद्धामुळे जर का काही खळबळ होणार असेल मार्केटमध्ये तर ती आता सबड्यू होईल अशा आशेने बेटिंग तिकडे चाललेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून असं वाटतं दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल की जितक्या राणा भीमदेवी थाटांनी गर्जना होत आहेत त्याचा दुसरा अर्थ असा आहे की कुठे ना कुठेतरी मध्यस्थीचे प्रयत्न चालू आहेत. आता त्याच्यासाठी कुठली सूत्र आणि कुठून
चालवली जात आहेत, हलवली जात आहेत. हे आता जरी उघड झालं नाही तरी देखील कधी ना कधीतरी या गोष्टी नजीकच्या भविष्यकाळातच बाहेर येतील. आणि एकंदरीत हे जे निर्देशक आहेत ते असं सांगतायत, की युद्ध फारसं लांबू शकत नाही. कारण दुसरी गोष्ट आहे, की अशा प्रकारे युद्ध लांबवणं म्हणजे संपूर्ण जगाला मंदीच्या लाटेमध्ये घालण्यासारखं होईल आणि ते टाळणं हे सर्वांच्या हिताचं आहे आणि तीच गोष्ट आज डोनाल्ड ट्रम्प करू बघतायत. त्यांना यश कितपत येईल ते आपल्याला बघायचं आहे. मार्केट काय सांगतायत त्याचं एक दिशा दिसते आपल्याला. त्या दिशेने हा संघर्ष जाईल का? हा प्रश्न आहे. त्याच्या अगोदर तुम्ही असं म्हणू नका मला, की काही ना काहीतरी ही 48 तासाची वॉर्निंग आणि इराणने दिलेली काउंटर वॉर्निंग ह्याच्यामध्ये अजून हानी जरूर होऊ शकते. इन्फ्रास्ट्रक्चरची हानी होऊ शकते. आय-टी टॉवर्स ते त्यांनी सगळे जे दिलेत, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला काही ना काही झीज सोसावी लागेल कदाचित. परंतु ती पर्मनंट नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या, की इराणला जर का असं वाटत असतं, की हे निर्वाणीचं युद्ध आहे, तर त्यांनी इस्रायलवरती अधिक भेदक हल्ले चढवले असते. आणि भेदकचा अर्थ काय हे तुम्हाला कळतंय. त्यामुळे इराणची सुद्धा ही अपेक्षा नाहीये, की ही आरपारची लढाई आहे. अमेरिकेची सुद्धा नाहीये. त्यांनी एकच काम केलेलं आहे, की त्यांचा जो युयुत्सू स्वभाव आहे त्याला धरून त्यांच्या हातामध्ये साधनं उरणार नाहीत किंवा 100 साधनं असतील तर ती आज 8, 9, 10 पर्यंत आणून ठेवा. अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं दिसतंय आणि म्हणून हे सगळे इंडिकेटर जे आहेत, ते तुम्हाला वेगळ्या दिशेने जाताना दिसतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.